नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 5वी स्कॉलरशिप विषय गणित घटक 3 अपूर्णांक याचा आपण अभ्यास करूया. घटक 3 अपूर्णांक मधील उपघटक व्यवहारी अपूर्णांक यामध्ये समछेद व भिन्नछेद अपूर्णांक कसे असतात आणि त्यावरील उदाहरणे याचा आपण अभ्यास करूया. समछेद व भिन्नछेद अपूर्णांक यामध्ये एकूण 4 प्रकारची उदाहरणे तुम्हाला परीक्षेत विचारली जाणार. त्यामध्ये पहिला तुलना, ब बेरीज, क वजाबाकी आणि गुणाकार. तुलना, बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार या 4 प्रकारची तुम्हाला उदाहरणे विचारली जाते. चला तर आपण बघूया. त्यातला पहिला प्रकार समछेद अपूर्णांक. ज्या अपूर्णांकाचे छेद समान असतात त्या अपूर्णांकांना समछेद अपूर्णांक म्हणतात. म्हणजे ज्यांचे छेद समान ते अपूर्णांक समछेद अपूर्णांक. उदाहरणादाखल बघा. उदाहरण 2/5, 3/5, 4/5 या तिन्ही उदाहरणामध्ये तुम्हाला असं दिसून येईल की तिन्ही अपूर्णांकांचे छेद समान आहेत. 5, 5, 5 आहेत. म्हणून यांना समछेद अपूर्णांक असे म्हणतात. पुढचं बघूया. भिन्नछेद अपूर्णांक. ज्या अपूर्णांकांचे छेद भिन्न असतात त्या अपूर्णांकांना भिन्नछेद अपूर्णांक म्हणतात. म्हणजे छेद भिन्न म्हणून भिन्नछेद अपूर्णांक. उदाहरण बघूया. 2/7, 3/8 आणि 4/13 या तिन्ही उदाहरणांमध्ये तुम्हाला दिसून येईल की पहिल्या छेदाचा छेद 7 आहे, पहिल्या अपूर्णांकाचा छेद 7 आहे, दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद 8 आहे, तिसऱ्या अपूर्णांकाचा छेद 13 आहे. तिन्ही अपूर्णांकाचे छेद पूर्णपणे भिन्न आहेत म्हणून यांना भिन्नछेद अपूर्णांक असे म्हणतात. पुढे बघूया. भिन्नछेद अपूर्णांकाचे समछेद अपूर्णांकात रूपांतर कसे करायचे ते बघूया. उदाहरणार्थ 4/5 व 6/7 या अपूर्णांकाचे छेद समान करा. इथं दोन भिन्नछेद अपूर्णांक दिले, यांचे छेद समान करायचे. यांचे छेद समान करताना सर्वप्रथम त्यांच्या छेदांचा विचार करायचा. पहिल्या अपूर्णांकाचा छेद आहे 5 आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद आहे 7. या दोन्हींच्या छेदांच्या पटीत येणाऱ्या संख्या तुम्हाला शोधायच्या. म्हणजे तुम्हाला 5चा पाडा येणं अपेक्षित आहे आणि इथं 7चा पाडा येणं अपेक्षित आहे. या ठिकाणी या दोन्हींच्या पाड्यामध्ये किंवा दोन्हींच्या गुणाकाराच्या पटीतील सर्वात जवळची संख्या समान संख्या शोधायची आणि ती त्या संख्येने इथं गुणाकार करायचा. म्हणजे उदाहरणार्थ बघा. 5च्या पाड्यामध्ये 5 × 1 = 5, 5 × 2 = 10, 5 × 3 = 15, 5 × 4 = 20. याच प्रकारे इथं 7 × 1 = 7, 7 × 2 = 14, 7 × 1 = 21, परत 7 × 4 = 28, 7 × 5 = 35 आणि इथं 5 × 4 = 20, 5 × 5 = 25, 5 × 6 = 30, 5 × 7 = 35. म्हणजे 5च्या पाड्यामध्ये 35 येतात आणि 7च्या पाड्यामध्येही 35 येतात. म्हणजे इथं 5च्या पटीत इथं 5 × 7 जर केला तर इथं उत्तर येते तुम्हाला 35. पहिला छेदाचा. आणि इथं 7ला जर आपण 7च्या पटीमध्ये गुणाकार 5 केला तर तुम्हाला इथं उत्तर येतं 35. 7 × 5 = 35. म्हणजे हे दोन्ही छेद समान दिसणार. म्हणजे या प्रकारे आपल्याला छेद समान करण्यासाठी प्रत्येक छेदाला कोणकोणत्या संख्येने गुणलं ते लक्षात ठेवा. इथं 5ला आपण 7ने गुणले आणि इथं 7ला 5ने गुणले. म्हणजेच
जसं आपण छेदाला त्या गुणून छेद समान केले तसं अंशालाही गुणायचं. म्हणजे 5 या छेदाला जर 7 ने गुणले तर 4 लाही 7 नेच गुणायचं. म्हणजे एकाच संख्येने अंशाला आणि छेदाला गुणून येणारा गुणाकार करायचा. तसेच दुसऱ्या अपूर्णांकाला 5 छेदाने 5 ने गुणले त्यामुळे अंशालाही 5 ने गुणायचं. म्हणजे 6 गुणिले 5 आणि 7 गुणिले 5. इथं तसंच 4 गुणिले 7 आणि 5 गुणिले 7. अशा प्रकारे गुणाकार करून म्हणजे ज्या छेदाला छेद समान करण्यासाठी ज्या संख्येने गुणताय त्याच संख्येने अंशाला गुणायचं आणि मग त्यानंतर येणारा गुणाकार हा तुम्हाला समान छेदाचा दिसून येईल. त्या पद्धतीने आपण गुणाकार करूया. बघा, तसा जर गुणाकार केला आपण तर तुम्हाला इथं उत्तर येतं बघा. 5 7 7 चोक 28. म्हणजे इथं उत्तर तुम्हाला असं दिसून येईल. आपल्याला इथं पहिला अंश काय केला, 4 गुणिले 7, कारण 5ला आपण 7 ने गुणले म्हणून 4 गुणिले 7. तसंच इथं छेद 5ला 5 गुणिले 7. म्हणजे 4 7 28 आणि 5 7 35. तसंच इथंही 6 गुणिले 5 आणि इथं 7 गुणिले 5. म्हणजे तुम्हाला इथं दिसून येईल 6 पंचे 30 आणि 7 5 35. म्हणजे या प्रकारे म्हणजे इथं दिसून येईल बघा, छेदाला ज्या संख्येने गुणलंय तिथं अंशालाही त्याच संख्येने गुणलं. अंशाला छेदाला जिथं ज्या संख्येने गुणले 5 नाही तसं अंशालाही गुणले. या प्रकारे छेद समान करायचे. आता इथं तुम्हाला दिसून येईल 28/35 आणि 30/35 छेद समान झाले. हे भिन्नछेद अपूर्णांकाचे छेद समछेद अपूर्णांकात रूपांतर या प्रकारे करून ते उत्तर आपल्याला मान्य करायचे. चला तर पुढे बघूया. तुलना. आता आपण तुलना करायची आहे. समछेद अपूर्णांकामध्ये ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. पहिला भाग, ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. इथं दिसते बघा, उदाहरणात दिलंय 3/5 आणि 2/5 छेद समान आहे. यावरून अंश शोधायचा. पहिल्या अपूर्णांकामधला अंश 3 आहे, जो दुसऱ्या अपूर्णांकातल्या अंशापेक्षा मोठा आहे. म्हणजे 2पेक्षा 3 मोठा आहे. त्यामुळे सरळ सरळ इथं पेक्षा लहान हे चिन्ह येणार. म्हणजे 3/5 हा मोठा अपूर्णांक. बघूया उत्तर, 3/5 पेक्षा लहान 2/5 हे उत्तर आलं. चिन्ह लक्षात ठेवा. या प्रकारे म्हणजे ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. पुढचा बघूया भिन्नछेद मध्ये. भिन्नछेद अपूर्णांकामध्ये ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान असतो. ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान असतो. बघा, वरती समछेद अपूर्णांकामध्ये ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, मात्र इथं मात्र ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान असतो. उदाहरण बघूया. इथं 3/4 आणि 3/5 असे दोन अपूर्णांक दिले. यावरून तुम्हाला इथं दिसून येईल ज्याचा छेद मोठा म्हणजे 3/5 हा छेद मोठा आहे तो अपूर्णांक लहान आहे आणि ज्याचा छेद लहान आहे तो अपूर्णांक मोठा. म्हणजे ज्यावेळेला भिन्न छेदामध्ये चिन्ह काय येईल, म्हणजे 3/4 पेक्षा लहान 3/5 हेच उत्तर येणार. बघा बरोबर आहे, 3/4 पेक्षा लहान चिन्ह 3/5. या प्रकारे आपल्याला विविध समछेद आणि भिन्नछेद अपूर्णांकाची तुलना करता येते. चला तर आपण पुढे बघूया. अंश व छेद भिन्न असलेले अपूर्णांक. आता असे तुम्हाला अपूर्णांक मिळतील की ज्याचा अंश आणि छेद पण भिन्न आहेत. अशा प्रकारचे अपूर्णांक त्यावेळेला काय करायचं बघूया. बघा उदाहरण 3/6 आणि 2/5. इथं तुम्हाला दिसतंय बघा, छेद समान आहेत का, नाही. अंश समान आहेत का, नाही.
मग अशा वेळेला यांची तुलना कशी करायची? अशा वेळेला त्यांचे छेद समान करायचे आणि मगच आपण तुलना करायची. मग छेद समान करण्यासाठी काय करायचं तर तिरकस गुणाकार. तिरकस गुणाकार म्हणजेच काय तर याच्या छेदाने याच्या अंशाला गुणा आणि याच्या छेदाने याच्या अंशाला गुणा. म्हणजे कसं येणार बघा, 3 गुणिले दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद काय 5 आणि हा छेद याच्या अंशाला म्हणजे 2 गुणिले 6. आता इथं तुम्हाला काय दिसतंय 3 5 15 आणि हा तिरकस गुणाकार केला 2 गुणिले 6 6 दुनी 12 किंवा बेसक 12 15 आणि 12 यामध्ये तुम्हाला काय दिसतं 15 आणि 12 यावरून तुम्हाला सरळ सरळ चिन्ह दिसतं की पेक्षा लहान, म्हणून हा इथं पेक्षा लहानचं चिन्ह येणार. म्हणजे 3/6 हा 2/5 पेक्षा मोठा आहे. या प्रकारे तुम्हाला तुलना करायची आहे. आणि छेद मात्र इथं समान येणार 6 पंच 30, इथंही 6 पंच 30, इथंही 6 पंच 30, म्हणजे छेद समान दिसणार. छेद समान केले. छेद समान करण्यासाठी फक्त तुम्हाला मी फास्ट सांगितलंय शॉर्टकट कारण एका मिनिटात तुम्हाला स्कॉलरशिपचा प्रश्न सोडवायचा आहे. त्यावेळेला छेद समान आपोआप होणार कारण आपण इथं जसं 5 ने पहिल्या अंशाला 5 ने गुणले तसेच छेदालाही 5 ने गुणतो, त्यामुळे 6 पंच 30. इथंही तसंच अंशाला 2/5 या अंशाला 6 ने गुणले तसंच छेदालाही गुणायला लागते, म्हणजे छेद तुम्हाला 30 येणार अंश. मात्र आपण इथं छेद एक समान झालेत असं समजून फक्त अंशांची तुलना केली, यावरून इथं डायरेक्ट तुलना मांडली. असं तुम्हाला फास्ट आणि क्विक सोडवावं लागणार. बघा उत्तर बरोबर आहे का? छेद समान करून घेतले, दिसतं इथं 15/30 आणि 12/30 बरोबर आहे. म्हणजेच इथं 3/6 पेक्षा लहान 2/5 हे इथं आहे ना. जर दोन्ही पैकी तुम्हाला पर्यायामध्ये जर हेच पर्याय दिलेले असतील वरती जे दिलेले आहेत ते म्हणजे मूळ पर्याय दिलेले असतील, याला आपण म्हणतो हे जर पर्याय दिलेले असतील तर असं चिन्ह लिहावं लागेल. आणि जर असं 30 छेद समान करून दाखवलेले असतील तर तुम्हाला हे शोधा उत्तर लिहावं लागेल, म्हणजे यापैकी पर्याय निवडावा लागेल. ठीक आहे, चला तर आपण पुढे बघूया. बेरीज. आता आपण तुलना केली, आता बेरीज बघूया. समछेद अपूर्णांकांची बेरीज. समछेद अपूर्णांकांची बेरीज करताना अपूर्णांकांच्या अंशांची बेरीज करतात व त्या अपूर्णांकांच्या छेद बेरजेच्या छेदस्थानी तसाच लिहितात. ज्यावेळेला समछेद म्हणजे समान छेद असतात त्यावेळेला ती फक्त अपूर्णांकांचीच बेरीज करायची, सॉरी अंशांचीच बेरीज करायची आणि छेद मात्र आहे तसाच कारण तो समान आहे. बघूया उदाहरण. इथं तुम्हाला दिसून येईल 2/9 अधिक 4/9 अधिक 1/9 छेद समान आहे. छेद समान आहे याचा अर्थ अंशांची बेरीज करा. अंशांची बेरीज पहिल्या अपूर्णांकामध्ये 2 आहे, दुसऱ्या अपूर्णांकात 4 आहे, तिसऱ्या अपूर्णांकात 1 आहे. 2 अधिक 4 अधिक 1, 2 अधिक 4 6, 6 अधिक 1 7, म्हणजे उत्तर येणार 7/9. छेद तसाच ठेवायचा. उत्तर बघूया 7/9 बरोबर आहे. ठीक आहे, आता भिन्न छेद अपूर्णांकांची बघूया. वजाबाकी आधी बघूया. समछेद अपूर्णांकांची वजाबाकी. दोन समछेद अपूर्णांकांची वजाबाकी करताना अपूर्णांकांच्या अंशांची वजाबाकी अंशस्थानी लिहून छेदस्थानी दिलेल्या अपूर्णांकाचा छेद छेदस्थानी तसाच लिहितात. जसं आपण बेरीज केली तशीच अंशांची वजाबाकी करायची, छेद मात्र तसाच ठेवायचा. बघूया उदाहरण. इथे बघा 6/13 वजा 3/13 छेद समान आहे म्हणजे अंशांची वजाबाकी करा. 6 वजा 3 6 वजा 3 3 राहिले म्हणजे उत्तर येणार तुम्हाला 3/13. हे झाले समछेद अपूर्णांकांची वजाबाकी.
चला तर आपण पुढे बघूया. भिन्नछेद अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी. उदाहरणार्थ 2/7 अधिक 1/3 बरोबर किती? आपण मागे बघितलंय समछेद अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी केली, त्यावेळेला छेद समान होते म्हणून आपण अंशांची बेरीज आणि अंशांची वजाबाकी केली. इथं आता भिन्न छेद आहे, अशा वेळेला तिरकस गुणाकार करून छेद समान करायचे. पहिलं छेद समान करायचं जसं आपण सुरुवातीला बघितलं तसं. म्हणजे इथं काय येणार 2/7 आणि 1/3 जर एकाच पटीत गुणाकाराच्या पटीत जर येत असतील तर इथं येणार बघा 7 1 7 7 2 14 7 3 21 3 1 3 3 7 21 म्हणजे 21 21 ही संख्या येते. म्हणजे थोडक्यात काय तिरकस गुणाकार करूया. म्हणजे तुम्हाला इथं दिसून येईल 2 गुणिले 3 छेद 7 गुणिले 3 बरोबर म्हणजे अधिक 1 गुणिले 7 छेद 3 गुणिले 7. आता 2×6 आणि 7×21 छेद समान होणार अधिक 7×7 आणि इथं 21 छेद समान झाले. अंशांची बेरीज 6 आणि 7 13 13/21. बघूया उत्तर बरोबर आहे का? 13/21 बरोबर आहे. पुढचं उदाहरण बघूया वजाबाकीचं. उदाहरण 4/6 वजा 3/5. आता याच प्रकारे पुन्हा जसं आपण हे सोडवलं त्याच प्रकारे म्हणजे इथं छेद समान नाहीत त्यामुळे गुणाकार करूया. 6च्या पटीत जर बघितला तर 6×5 5च्या पटीत बघितला तर 5×30 म्हणजे थोडक्यात काय तिरकस गुणाकार करून आपल्याला छेद समान करून घेऊया. म्हणजे इथं 4 गुणिले 5 कोणत्या संख्येने गुणायचं ते मात्र तुम्ही निश्चित करायला लागणार जेणेकरून त्या पाड्याच्या पटीमध्ये तो अंक जवळचा अंक समान आला पाहिजे. दोन्ही पाड्यांच्या पटीमध्ये एकच अंक आला पाहिजे समान. इथं आता 6 गुणिले 5 केले आणि 5 गुणिले 6 केले तर उत्तर 30 येतोय. त्यामुळे इथं आपल्याला तिरकस गुणाकार केलाय 3 गुणिले 6 छेद 5 गुणिले 6. म्हणजे उत्तर येणार इथं 4×5 वजा सायंत्रिक 18 छेद समान आहे त्यामुळे 6×5 आता 20 मधून 18 गेले 2/30. आता ज्या वेळेला बऱ्याचदा असं असेल त्यावेळेला संक्षिप्त रूप दिलेलं असते किंवा संक्षिप्त रूप द्या म्हणतात. यावेळेला एकाच पाड्यामध्ये जर अंश आणि छेद येत असेल तर तसं आपण करायचं. म्हणजे उदाहरणार्थ कसं 2 ने भाग जातो बे की बे इथं 1 येतो आणि 2 ने ज्याला 15 दुनी 30 म्हणजे 1/15. तुम्ही दोन्ही जसा खाली पर्याय आहे तुम्हाला दिलेला त्या पद्धतीने उत्तर शोधावं लागेल. जर संक्षिप्त रूपामध्ये दिलेलं असेल तर 1/15 उत्तर येणार आणि जर आहे तसं दिलेलं असेल तर 2/30 येणार. ठीक आहे उत्तर बघूया. जसे खाली पर्याय आहेत त्यानुसार तुम्ही उत्तर करावे लागेल. 2/30 संक्षिप्त रूप दिलं तर 1/15 बरोबर आहे. आता आपण पुढे बघूया गुणाकार. यामधला गुणाकार बघूया.
उदाहरणार्थ 21 ची 2/7 पट किती? आता 21 ची 2/7 पट म्हणजेच 21 गुणिले 6 चे असेल त्यावेळेला गुणाकार लक्षात ठेवायचा आणि पट इथे त्यांनी सरळ सरळ म्हटलंय त्यामुळे गुणाकार. आता इथं 21 गुणिले 2/7. आता ह्यावेळेला तुम्हाला गुणाकार असेल त्यावेळेला गुणाकाराच्या वेळेला लक्षात ठेवा बेरीज वजाबाकी करताना आपण छेदाने कधीच भागाकार केलेला नाही आणि करायचा नाही. इथं मात्र भागाकार गुणाकार चिन्ह असेल तर मात्र छेदाने अंशातील कुठल्याही संख्येला जर भाग जात असेल तर तो संक्षिप्त रूप द्या, भाग द्या. हे एवढं लक्षात ठेवा. फक्त गुणाकाराच्या वेळीच 7 एके 7, 7 21 हे संक्षिप्त रूप देणे हे करायचं. मग आता किती येणार? 3 दुनी 6 म्हणजेच सरळ सरळ छेद समा 1 आलाय म्हणजे उत्तर आलं 6. म्हणजे 21 ची 2/7 पट किती आली? फक्त 6 उत्तर आलंय. बघूया उत्तर बरोबर आहे का? बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघूया. 5/6 ची 12 पट किती? आता हे तुम्ही उदाहरण सोडवू शकताय कारण हे तुम्हाला आता या प्रकारेच मांडणी करायची आहे. 6 ची चे म्हणजे गुणाकार 5/6 गुणिले 12 भाग द्या, संक्षिप्त रूप द्या. 6 एके 6, 6 दुनी 12, उत्तर किती आलं? 5 दुनी 10. म्हणजेच 5/6 ची 12 पट किती आली? 10 उत्तर येते. बघूया उत्तर बरोबर आहे का? बरोबर आहे. ठीक आहे, धन्यवाद.